लग्नाचं वातावरण आहे, डेकोरेशन असायला हवं ना. लग्नच होणार नाही तर सजावट कशा पाहिजे? मॅडम असं का बोलताय तुम्ही? लग्न होणार नाही म्हणजे सगळं म्हणजे आता लग्न तोंडावर आल्यात, हे सगळं काढायला का सांगताय तुम्ही? काय झालंय? कारण आम्हाला हे लग्न करायचं नाही. लग्न करायचं नाही? आता हे काय नव्हे, तुझा हट्ट होता ना, तुझा ध्यास होता लग्न करायचा, त्याच्यासाठी हा सगळा घाट घातलाय आणि आता म्हणतेस लग्न करायचं नाहीये म्हणजे? हे बघा मोठे मालक, तुम्ही रागावू नका. आम्ही जे काय बोलतोय ते नीट विचार करून बोलतोय, शांतपणे बोलतोय. आम्ही तुमच्यावरच्या किंवा आणखीन कोणाच्या रागापोटी असलं काही बोलत नाही. नाही नाही, पण सगळी तयारी झालेली असताना तू अचानक हे काहीतरी बोलायला लागलेस, ते काम कळत नाहीये. इतक्या वर्षात कवा जाणीव झाली नाही, पण ही लग्नाची तयारी सुरू झाल्यावर आमच्या ध्यानात आलं, आम्हाला जाणवायला लागलं की तुमच्याशी लग्न करण्याची आमची लायकी नाही. भावनेच्या भरात आम्ही तुम्हाला आमच्याशी लग्न करायला भाग पाडलं, पण नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही तसं करायला नगं होतं. आमची लायकीच नाही म्हणताना आम्ही असं करायला नगच होतं. काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? असं का म्हणताय तुम्ही अचानक? कसं असतं सुनबाई, आपण एखाद्या गोष्टीच्या मागं असतोय आणि ती गोष्ट एकदम आपल्या समोर आली की मग आपण डीपमध्ये विचार करायला लागतो. म्हणजे खरं सांगायचं तर इतकी वर्ष आम्ही असला काही विचार केला नव्हता, पण आता आम्ही विचार केला आणि आम्हाला जाणवायला लागलं की मोठ्या मालकांबरोबर लग्न करायची आमची लायकी नाही. ते काय म्हणतात ते, आम्ही त्यांना अनुरूप का काय नाही. म्हणजे बघा की कशातच बरोबरी नाही होऊ शकत आपली, नाही का? आम्ही काही तुमच्यासारखे शिकलेलं नाही, आम्ही अडाणी आहे. तुमचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे. कला म्हणा, भाषा म्हणा, कोणत्याच बाबतीत आम्ही अनुरूप नाही. आपलं तर काय बी पटत नाही. आम्ही एक म्हणलं की तुम्ही 10 म्हणताय. आमचं तुमच्यावर प्रेम आहे, पण तुमचं आमच्यावर प्रेम नाही, आम्हाला चांगलंच ठाव आहे. हे जे काही चाललंय ते सगळं एकतर्फी चाललंय आणि मागच्या काही वर्षात आम्ही तुम्हाला लई त्रास दिला. तुम्ही ते समजा सहन केलं. तुमच्या मनात आमच्याबद्दल जो काय राग आहे तो काही चुकीचा नाही. म्हणजे आम्ही तुमच्या जागी असतो तर तसंच वाटलं असतं आम्हाला पण, कारण आम्ही तुम्हाला ती त्रासच तेवढा दिलाय. बोल की तुझं मी गाव ऐकलं नाही, सगळं झाले काय डॉंक्या? बोल. तू ना आता भुवनेश्वरी मॅडमचं टेन्शन घेऊ नकोस. त्यांचं आणि मोठ्या मालकांचं लग्न होईल, तू काळजी करू नकोस आणि ते सुखी आणि आनंदी राहतील रे. हे बघ, मला पूर्ण खात्री आहे की त्यांचं सगळं चांगलंच होणार आहे. तू आता तुझ्या येणाऱ्या बाळाचा आणि अक्षरा वहिनींचा विचार कर. तू तुझ्या भविष्याचा आणि तू तुझ्या वर्तमानाचा विचार कर. अरे ओंके, भविष्य काळ कुठे येतोय? तेव्हा जादूटोन असतोय. वर्तमान काळातच येतोय ना. वर्तमान काळ भूतकाळात येतोय. आपलं वर्तमान आणि भूतकाळ जर आपण सोडलं तर भविष्य काळाकडे बघणार कसं? मागच्या गोष्टी सोडून चालत नाहीत ना. अरे हो बाबा, पण आता तू तुझ्या संसाराचा पण विचार केला पाहिजेस. तुला बाळ होणार आहे, तू वहिनींसोबत राहिलं पाहिजेस. तुला माहिती आहे ना, जेव्हापासून त्यांनी घर सोडलं तेव्हापासून त्या फक्त आणि फक्त स्ट्रेसमध्ये. जेव्हा त्यांना तुझी जास्त गरज होती तेव्हा तू त्यांच्यासोबत नव्हतास आणि आता त्या घरी आल्यात तर तू त्यांना वेळ देत नाहीयेस. बायको यांना कधी सांगत नाही, पण तिला नेहमी नवऱ्याची साथ अपेक्षित असते. आणि मी जेवढं वाचलंय त्यावरून तुला सांगतो की प्रेग्नन्सीमध्ये तर त्यांना जास्तीत जास्त आपल्या नवऱ्याची गरज असते. तू बाकी कुठल्याही गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस. आपण आहोत ना, आपण सगळं काही ठीक करू. मला असं वाटतं आता तू फक्त आणि फक्त तुझ्या संसाराकडे लक्ष द्यावंस. मूळ रूपात ये बरं. आणि बघ, घर सोडायची भाषा करू नकस ताई. हा दुर्गे, तुला एकदा सांगितलं कळत नाही बाई? आपण या घरात आलो होतो तेव्हा कसे आलो होतो? नाही घर आपलं आहे, ना सोनं आपलं आहे, नाही प्रॉपर्टी आपली आहे. आपलं काय सुद्धा नाही इथं. अगं ताई, तुला काय दुर्बुद्धी सुचल्या? तू अगं सुखाची जिंदगी दुःखात का टाकायली असताई? आणि तू मला सांग, आपण हे घर सोडल्यावर कुठे जाणार, कुठे राहणार आपण? वाट फुटल तिकडे जाऊ, पण आता इथं राहायचं नाही. जा आता. आणि आईला पण सांग आवरायला, आपल्याला निघायचंय. आई, तू माझं ऐकून घे की. एवढंच. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही दुर्गे? निघ.
हा आई साहेब बोला की. अधिपती जरा घरला येत आहे का? हा चालतंय येतोय. काय हो काय काम आहे का? हा जरा काम होतं. काय झालं? तुमचा आवाज का असा झालाय आई साहेब? काय झालं? नाही अधिपती फोनवर नाही बोलता येणार. जरा या तुम्ही इथं आपण बोलू. बाबा थांबा, आपण असं घाईघाईत निर्णय नको घ्यायला. आपण थोडा विचार करूया. वहिनी साहेब ते डेकोरेशन आले डोक्यावर बसलेत. त्यांना थांबायला सांगा आणि त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था बघा. काय करायचं ते मी सांगते. जातो. मला काय वाटतं ना की समजा हा जर भुवनेश्वरीचा नवीन ट्रॅप असेल ना तर आपण त्याच्यामध्ये अडकायला नको. तुला माहिती आहे तिचा स्वभाव, ती आज एक उद्या एक बोलते आणि कदाचित अधिपतीच्या मनात सिंपती तयार करण्यासाठी हे करत असेल ती. त्यामुळे बाळा मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवणार आहे सहज, आणि तू सुद्धा नको ठेव. हा मॅडम खरं बोलतायत. हो काय हो काय झालं? काय काय कुठे काय? आई साहेबांनी फोन केला मला, अर्जंटमध्ये बोलवून घेतलं. मला काय कळलं ना काय झालं. का फोन का केला तुम्हाला? हा फोन काय माहिती, ते काय मला क्लिअर बोलले नाही. तुम्ही बघा काय म्हणतायत त्या. तुम्ही बघा. तो